नमस्कार, मैं हूं रत्ना और आप देख रहे हैं सी न्यूज़ भारत। आज 2 दिसंबर को श्री क्षेत्र माहौर के ग्रामीण अस्पताल के सामने स्थित चौक में बजारा समाज के क्रांतिकारी योद्धा लकी शाह बजारा के फलक का अनावरण शिवसेना तालुका प्रमुख सुदर्शन नाइक के मार्गदर्शन में शिवसेना विधानसभा प्रमुख हीरा सिंह चौहान के हाथों संपन्न हुआ। इस अवसर पर प्रमुख अतिथि के रूप में एडवोकेट प्रदीप राठौड़, अरविंद अड़े और क्रांतिकारी लकी शाह बजारा समूह के कार्यकर्ता बड़ी संख्या में मौजूद थे। वहीं साईनाथ महाराज महाराष्ट्र अम्बेसडर स्वच्छता दूत ने लकी शाह क्रांति महायोद्धा की प्रतिमा पर माला डालकर नमन किया। आज रोजी माहूर शहरामध्ये बाबा लकी शाह बंजाराचा आज यांनी माहूर शहरामध्ये क्रांतिकारी योद्धा लकी शाह बंजारा यांचं इथं चौक म्हणून एक घोषित केलेला आहे। आणि लकी शाह बंजारा हा फार मोठे समाजसेवी होते, महायोद्धा होते आणि समाजासाठी बरेच काही त्यांनी कार्य केलेले आहे। आणि शीख धर्माचे जे 9वे गुरु तेज बहादूर सिंग होते, त्यांचा जेव्हा औरंगजेबने धडा सगळं शिर वेगळे केले त्यावेळेस लका शाह बंजारे यांनी स्वतः हिमतीने त्यांचे धड आपल्या कापसाच्या गाडीमध्ये ठेवून त्यांनी त्यांचे अंतिम संस्कार केले। औरंगजेब यांनी सांगितले होते की या प्रेताला कोणी हात लावायचा नाही, तरी पण त्यांच्या हिमतीने त्यांनी एक सरदार शिखांचे 9वे गुरु तेज बहादूर सिंग यांचे त्यांनी त्यांच्या घरामध्ये घराला आग लावून अंतिम संस्कार केले। त्याबद्दल शीख धर्मात सुद्धा त्यांची फार मोलाचे कार्य त्यांनी केलेले आहे आणि शीख धर्माच्या गुरुद्वारामध्ये सुद्धा त्यांची पूजा केली जाते। आणि तसेच आपले किनवट माहूर तालुक्याचे समन्वयक हिरासिंग चव्हाण याबद्दल 2 शब्द आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया। बोला। दिल्ली येथील स्टाफगंज या परिसरामध्ये औरंगजेब बादशाहांनी जेव्हा शीख धर्माचे 9वे गुरु तेग बहादूर सिंगजी यांना हिंदू धर्म सोडून मुस्लिम धर्म स्वीकाराकरिता आग्रह धरला होता, नाही तर तुला जीव मारण्यात येईल असे फरमान काढण्यात आले होते। तेव्हा तेग बहादूर सिंगजींनी शीख धर्म न सोडता, हिंदू धर्म न सोडता मुसलमान धर्म स्वीकारला नाही, म्हणून त्याचा शरीरापासून धड बादशाहांनी वेगळे केल्यानंतर असे फरमान काढले की जर तेग बहादूर सिंगचं समजा तुम्ही कोणी अंतिम संस्कार करसाल तर तुम्हाला सगळ्याला असेच मुर्दे पाडूत अशी त्यांनी धमकी दिली होती। त्यावेळेस आमच्या बंजारा समाजाचे तेग बहादूर सिंगच्या या घटनेच्या वेळी आमचे व्यापार करणारे समाजाचे थोर नेते, समाजाचे योद्धा लकी शाह बंजारा यांनी आपला धाडस दाखवून त्या 9वे तेग बहादूर सिंग यांचं, शीख धर्माचे 9वे तेग बहादूर यांचं अंतिम संस्कार केला। आणि त्या निमित्तानं या ठिकाणी आमच्या बंजारा समाजाच्या आरक्षणाच्या मुद्द्यासाठी लढणारे आमचे वकील ॲडव्होकेट प्रदीप राठौड़ आणि आमचे अरविंद आडे हे योद्धे या ठिकाणी माहूर तालुक्यामध्ये आरक्षणाच्या मुद्द्यावर त्यांनी आमरण उपोषण स्वीकारलं होतं। त्यानंतर आज या ठिकाणी माहूर येथे शासकीय रुग्णालयाच्या समोर या ठिकाणी लकी शाह बंजारा यांच्या चौकात या ठिकाणी अनावरण होत आहे। आणि आमच्या शिवसेनेचे तालुका प्रमुख सुदर्शन नाईक यांच्या मार्गदर्शनातून या ठिकाणी मी हिरासिंग चव्हाण शिवसेना विधानसभा समन्वयक किनवट माहूर या ठिकाणी मी आलेलो आहे। आणि यानंतर या चौकाला जर कुणी समजा हात जरी लावला त्याचे हात कापून टाकूत अशी आम्ही या ठिकाणी सर्वांना सूचना देतो। या चौकाकडे कुणी वाकडं डोळ्याने जरी पाहिलं तर आम्ही ते खपून घेणार नाही, बंजारा समाज खपून घेणार नाही। आणि तुम्ही सर्वांना या ठिकाणी अरविंद भाऊ आडे यांनी सर्वांना बोलावून आमचे जावई अर्जुन पवार सरपंच आणि सर्व कार्यकर्ते या ठिकाणी जमलोत आणि आपल्या सर्वांच्या साक्षीने या ठिकाणी आपण हा लकी शाह बंजारा चौक आपण निर्माण केलेला आहे। त्याकरिता सर्व समाज बांधवांना माझ्या शुभेच्छा। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिव। आपले ॲडव्होकेट प्रदीपजी राठौड़ लकी शाह बंजारा यांच्याबद्दल काही आपल्याला सर्व कार्यकर्त्यांनी काही सांगू इच्छित आहे, तरी आपण त्यांचं ऐकून मनोगत व्यक्त करूया। बोला। जय विज्ञान, जय संविधान, जय गौर, जय सेवालाल, जय लकी शाह बंजारा।
आज माहूर येथे माहूर जे रुग्णालय आहेत, रुग्णालयाच्या बाजूला म्हणजे रोडवर एक लखीशाह बंजारा जे महापुरुष, महायोद्धा आणि महान व्यापारी, या महापुरुषाचं आज फलकाचं अनावरण माहूर शहरामध्ये झालेलं आहे. यापूर्वी फलक होतं पण त्याचं पुनरुज्जीवित करून म्हणजे साईडला होतं पण मेन रोडमध्ये आरोपून आज फलकाचं अनावरण माननीय जे काही आमचे माजी सरपंच हिरासिंग चव्हाण आणि आमचे जे गोरसेनेचे जिल्हा सचिव अर्जुन पवार सर आणि प्रल्हाद आडे आणि जे काही आरक्षणाचे जे योद्धे म्हणतात असे अरविंद आडे आणि गोरसेनेचा तालुका अध्यक्ष आशिष राठोड आणि त्यांची सर्व टीम आणि गोर सैनिक आणि समाज बांधव आज या कार्यक्रमाला अनावरणाचे कार्यक्रम उपस्थित आहे. मेन जे आहे त्यांचं जे काही लखीशाह बंजाराचं मुख्य जे काही कार्य आहेत या देशाला जे आहेत त्यांनी जे पाणी देण्याचं, मूळतः पाणी आणि अन्न देण्याचं काम जर कोणी केलं असेल या देशाला तर पहिल्यांदा लखीशाह बंजारा. कारण आजही मध्य प्रदेश या राज्यामध्ये त्यावेळी त्यांनी मोठं धरण जे तलाव बांधलं आणि त्या तलावाचं नाव सागर तलाव आणि तो तलाव म्हणजे आज सागर जिल्हा आहे. आणि तिथं त्यांनी तलाव बांधल्यानंतर अनेक जणांना पाणी पिण्याचं आणि जनावरं जे काही प्राणी आहेत आणि पाणी पिण्याचं त्यांनी कार्य केलं, पाणी पाजवायचं. सोबतच जे काही आज दिल्ली जेथून देशाचा राजकारभार चालतो त्या देशाचा राजकारभार चालण्यासाठी जे काही जागा आहे, संसद भवन, राष्ट्रपती भवन, हे सर्वच जागा लखीशाह बंजारा आणि रायसिना नायक जे आहे त्यांच्या कृपेने ती जागा इंग्रजाला आधी दिली. त्यानंतर भारत देशाचं जे काही संसद आहे त्यांना अर्पित करण्यात आलं. आणि हे जे महापुरुष आहे या महापुरुषाचं कार्य प्रत्येक तरुणाला, प्रत्येक समाज बांधवाला माहीत व्हावं या दृष्टिकोनातून हे फलकाचं अनावरण झालेलं आहे. आणि अशाच फलकाचं अनावरण महापुरुषाचं होत राहावं जेणेकरून जे नवतरुण आहे त्यांना इतिहास माहीत व्हावं या दृष्टिकोनातून आजचं हे फलकाचं अनावरण झालेलं आहे. महाराष्ट्र नांदेड़ से सी न्यूज़ संवाददाता गणेश खड़से की रिपोर्ट। इस रिपोर्ट में फिलहाल इतना ही। देश और दुनिया की तमाम बड़ी खबरों के लिए देखते रहिए सी न्यूज़ भारत।